आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन. युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे. स्वामी, मी तर एक सेवक व्हायला आलो होतो. आपण मला मित्राचं स्थान दिलं. मी याच्या पात्र नव्हतो. ही आपली विनम्रता आहे आणि हीच आपली महानताही आहे लंकेश. लंकेश, प्रभू, लंकेश तर यावेळी महाराज रावण आहेत. आपण एका शरणार्थीला ही संज्ञा कशी दिलीत? रावण तर केवळ काही दिवसांसाठीच लंकेश राहिला आहे. त्याची पापकर्म त्याच्या सर्व शक्तींना क्षीण करून त्याच्या मृत्यूला खूप समीप घेऊन आली आहेत. तत्पश्चात लंकेचं राजसिंहासन आपल्याला सांभाळावं लागेल. मित्रा, तू आमच्याकडे आश्रय मागायला आला आहेस. आम्ही तुला लंकेश म्हटलं आहे. आमच्या बाणाप्रमाणेच आमचे शब्दही अमोघ आहेत, जे खोटे नाही होऊ शकत. रावणानं तुझ्या मुकुटाला लाथ मारून दूर फेकला आहे. त्याच्याऐवजी आम्ही तुला राजमुकुट घालू. महाराज सुग्रीव, तुम्ही समुद्राचं पवित्र जल मागवा. सागरात समस्त तीर्थांच्या पाण्याचा समावेश आहे. आपल्या सेनेच्या समोर त्याच पवित्र जलानं आम्ही लंकेचे भावी नरेश महाराज बिभीषणांचा राज्याभिषेक करू. विश्वानि देव वयुनानि विद्वान् युद्धस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठान्ते नम उक्तिं विधेम. ॐ स्वस्ति न इन्द्रो वृधश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ॐ द्यौः शान्तिरन्तरिक्षगुं शान्तिः, पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः, वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्ति सर्वज्ञं शान्ति शान्ति. मित्रा, मी जाणतो की तुझी इच्छा नाहीये, परंतु मला शरण येण्याचं आणि माझं दर्शन घेण्याचं फळ अमोघ आहे.
आता मी सागराच्या पवित्र जलानं, ज्यात समस्त नद्या आणि समस्त तीर्थांचं जल समाविष्ट आहे, तुझ्यावर अभिषेक करतो. लंकापती महाराज बिभीषण, लंकेचं राज्य आपणासाठी कल्याणकारी होऊ. लंका नरेश महाराज विभीषणांचा, 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 महाराज विभीषणांचा. काय म्हणालास? बिभीषणाचा राज्याभिषेक करून टाकला? शार्दूल, तू आपल्या डोळ्यांनी पाहिलंस? हो महाराज, वानरांचे राजा सुग्रीव, युवराज अंगद आणि इतर सेनानायकांसमोर रामाने समुद्राच्या जळाने त्यांना अभिषेक केला आणि नंतर लंकेचा राजा म्हणून त्यांना राजतिलक सुद्धा केला. एका भिकाऱ्यानं दुसऱ्या भिकाऱ्यास सांगितलं, मी तुला विश्वातले सर्वात मोठे राज्य प्रदान करतो. आणि दुसऱ्या भिकाऱ्यानं पहिल्यास म्हटलं, मी तुला तिन्ही लोकांचा भगवान बनवून टाकतो. वा रामा वा! एका मायावीलाही आपल्या मायेच्या जाळ्यात टाकलंस. मानलं तुझ्या चतुराईला. आणि सुग्रीवालाही याच प्रकारे भडकवलं होतंस. मला तर त्या मूर्ख वानर सुग्रीवाचा हसू येतं, तो किष्किंधेचा वैभव विला सोडून या वनवासींसोबत भटकत फिरत आहे. आपण बरोबरच बोललात राजन. राम खूप चतुर आहे आणि त्याने विभीषणाचा राज्याभिषेक करून लंकेत एक दुफळी माजवण्याची युक्ती केली आहे. लंकेत जे लोक आपल्याशी सहमत नाही होणार, आज ते विभीषणाचे अनुयायी बनण्याचा विचार करतील. रामाने त्यांच्या मनात एक आशा उत्पन्न केली आहे की जसं सुग्रीवाला राजा बनवलं गेलं, त्याच प्रकारे एक दिवस विभीषणाही लंकेचा राजा बनवून टाकतील. रामाने एकाच चालीत आपल्या शत्रूंच्या मनात आशा आणि आपल्या अनुयायांच्या मनात शंकेचं एक बीज टाकलं आहे. या गोष्टीवर गंभीरतेने विचार करा महाराज. आपण जे म्हणत आहात ते जर सत्य असेल तर आपल्याला आता काय करायला हवं? माझ्या मते तर शत्रूवर आजच आक्रमण करायला हवं. होय महाराज, अजून तर ते ह्या विषयावर फक्त विचार विनिमयच करत असतील. युद्ध डोक्यावर येईल याचा त्यांना अंदाजच नसेल. शत्रू पुढे येण्या अगोदरच त्याला त्याच्या घरातच मारून टाकलं पाहिजे. युवराज, क्षमा करा. हीच सगळ्यात मोठी चूकही ठरू शकते. आपल्या सेनेचं जे बळ आणि शक्ती लंकेत आहे, ती दुसऱ्यांच्या धर्तीवर जाऊन कधीच असू शकत नाही. आम्ही आपल्या शक्तीवर संशय नाही घेत, परंतु आपल्या घरात जे संरक्षण असतं ते शत्रूच्या घरात कधीच नसतं. हो इंद्रजीत, सैनिकी शक्तीचा वापर इथं उचित नाही. आपल्याला कूटनीतीचा वापर करायला हवा. जर आपण नर आणि वानरांच्या या युतीला कशाही प्रकारे तोडू शकलो, त्यात फूट पाडू शकलो, आपण जर सुग्रीवाशी तह करून त्याला आपला बनवला तर त्याचा हाच अर्थ होईल की आपण रामाच्या चतुराईला त्याच्या शस्त्रांनी उत्तर दिलं. बस, मग राम, लक्ष्मण आणि विभीषण तीन भिकारी एका आशाहीन जीवनासहित जगात भटकत राहतील.
शुक जी महाराज. शुक, तू आमच्या गुप्तचर विभागाचा प्रधान आणि सर्वात चतुर मंत्री आहेस. तू आसुरी विद्येत निपुण आहेस. आपल्या इच्छेने रूपही बदलू शकतोस. म्हणून हे काम आम्ही तुझ्यावर सोपवतो. सगळ्यात पहिल्यांदा हे जाणणं आवश्यक आहे की सुग्रीवाच्या मनात कुठं दुर्बलता आहे. स्त्री, धन, राज्य, वैभव, प्रशंसा, यश, ज्या गोष्टीबद्दल या वानराच्या मनात दुर्बलता असेल त्या गोष्टीचा शोध लावून त्याला आपल्या बाजूला वळवण्याचं काम तुला मोठ्या चतुराईनं करावं लागेल. जशी आज्ञा महाराज. रातोरात ओलांडून सागर पोचे दूत ठिकाणी, ज्यांचे गुपित कुणाना ठावे, त्यांचे रहस्य जाणावे, त्यांचे रहस्य जाणावे. असं ऐकलंय की राक्षस जातीतले सर्वजण आकाश मार्गाने ये जा करू शकतात. हो, त्यांना निसर्गानेच ही शक्ती दिलेली असते. हो ना, मी ऐकलंय ही एक गुप्त विद्या आहे म्हणून. नाही नाही, ते मायावी लोक आहे. अशा कितीतरी प्रकारच्या आसुरी विद्या त्यांना माहीत असतात. जसं हवेतून उडणं किंवा स्वेच्छेनुसार आपलं रूप बदलून टाकणं. मग अशा कपटी मायावी सेनेबरोबर आपण युद्ध कसं करायचं? अवश्य करू शकू, कारण आपल्या बाजूला सत्य आहे. ऐकलं नाही श्रीराम प्रभूने काय सांगितलं? जे सत्य आणि धर्मावर स्थिर राहतात ईश्वर त्यांचीच मदत करतो. सत्य सर्वात मोठी शक्ती आहे आणि ती आपल्याजवळ आहे. म्हणून आपण युद्धही करायचं आणि विजयही आपलाच होईल. पण विजयी तर तेव्हा होऊ जेव्हा समुद्र पार करू. दादा, सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतोय की आपली इतकी मोठी, एवढी विशाल सेना समुद्राच्या त्या तीरावर कशी पोहोचेल. परंतु दादा, सर्वांना पूर्ण विश्वास आहे की आपल्या शक्तीसमोर कुणीही नाही टिकू शकत. आपण साऱ्या समुद्राला सुकवू शकता. अवश्य सुकावू शकतो. परंतु लक्ष्मण, मी विचार करतोय की अनावश्यक बलप्रयोगाशिवाय काही इतर मार्ग सापडला तर उत्तम आहे. प्रभू, माझ्या मनात एक विचार आला आहे. सांग. का न बिभीषणाला काही युक्ती विचारावी? कारण राक्षस लोकांकडे खूप गुप्त विद्या असतात. होऊ शकतं की ते आपल्याला लंकेपर्यंत पोहोचण्याचा काही गुप्त मार्ग सांगतील. हे होऊ शकतं. आम्ही तुझ्या विचाराशी सहमत आहोत. उद्या आपण याच विषयावर त्यांच्याशी चर्चा करू. शुक, मित्रा, आता आराम करा. रात्र खूप झाली आहे. जशी आज्ञा प्रभू. लक्ष्मण, तू सुद्धा विश्रांती घे. किष्किंधा नरेश महाराज सुग्रीवांचा विजय असो. कोण आहेस तू? माझं नाव शूक आहे. मला लंकेश्वर महाराज रावणांनी एक विशेष संदेश देऊन पाठवलाय. आपल्या खऱ्या रूपात ये.
सेवकाचा प्रणाम स्वीकार करा महाराज. दूत शुक, आपलं आसन ग्रहण करा. धन्यवाद. सांग, काय संदेश आणलायस? माझे स्वामी लंकापती रावणांनी आपणास नमस्कार सांगितलाय. त्याने सांगितलंय की आपण आमचे मित्र वालीचे छोटे भाऊ आहात, म्हणून ते आपल्यालाही आपला भाऊच मानतात. ह्या नात्यानं आपण जेव्हा हवं तेव्हा लंकेत येऊ शकता. तिथे आपलं भव्य स्वागत होईल. लंकेत सोनं, चांदी, धनधान्य, हिरे माणिक आदी रत्नांची काही कमी नाही. आपल्याला जितकं हवं तितकं आम्ही आपल्यावर उधळू शकतो. लंकापुरीत ऐशारामासाठी अशा सुंदर नृत्यांगना आहेत ज्यांच्या समोर इहलोकीच्या अप्सरा सुद्धा फिक्या पडतील. महाराज रावणांनी हेही सांगितलंय की स्वर्गीय महाराज बाली सोबत त्यांची मित्रत्वाची युती होती. दोघं एक दुसऱ्याच्या मदतीसाठी वचनबद्ध होते. परंतु ऐकलंय की आपण त्या सर्व गोष्टी विसरून अयोध्येच्या 2 राजकुमारांच्या भहकण्यात येऊन आपली सेना घेऊन लंकेवर आक्रमण करण्याच्या विचारात आहात. महाराज रावण जाणू इच्छितात की आपण कोणत्या मोहात येऊन एवढी मोठी चूक करायला जातात. आमचं आपलं काही वैर नाही, काही द्वेष नाही, काही विरोध नाही. आम्ही आपलं काहीच बिघडवलं नाही, तर मग अकारण आमच्याशी हे वैर का? या सगळ्या गोष्टींचा विचार करता महाराज रावणांनी आपल्याकडून अपेक्षा केली आहे की आपण या लोकांची साथ सोडून आपल्या सैन्याला बरोबर घेऊन आजच किष्किंधेला परत निघून जा. म्हणजे वानर राक्षस मित्रता अबाधित राहील. अन्यथा चांगलं नाही होणार. अन्यथा काय चांगलं नाही होणार? महाराज, जेव्हा एखादी छोटीशी चूक सुधारण्यानं त्याचं फळ म्हणून होणारा विनाश टळू शकतो, तर त्या विनाशाच्या विस्ताराला जाणण्याची काय आवश्यकता? मला पूर्ण विश्वास आहे की आपल्यासारखा महाबली, तेजस्वी आणि बुद्धिमान राजा अशी मूर्खपणाची गोष्ट कधी नाही करणार. मी अशा मूर्खपणाच्या गोष्टीचाच विचार करत आहे. म्हणूनच जाणू इच्छितो की त्या अन्यथाचा काय अर्थ होईल. जर मी रावणाची गोष्ट नाही मानली तर काय होईल? आपल्या सर्व वानर सेनेचा विनाश, किष्किंधा राज्याचा साऱ्या शक्तीचा ऱ्हास. त्यानंतर किष्किंधेचा राजा पण राम आणि विभीषणासारखा वनवन भटकणारा भिकारी दिसू लागेल. दूता, क्षमा करा महाराज, आपणच विस्तार जाणू इच्छित होता. हे सूर्यपुत्र महाराज सुग्रीव, आपण आपल्या आणि आपल्या महान कुळाच्या हिताची गोष्ट करा. आपलं ऐश्वर्य आणि समृद्धीला वाचवायचा विचार करा. आपल्या साम्राज्याच्या उन्नतीचा विचार करा. यावर एकच उपाय आहे की आपण महाराज रावणाच्या मित्रत्वाचा आदर करा. याचा अर्थ आहे विश्वातील सर्व सुखांचा स्वामी होणं. आपण सर्व सुखांना भोगता भोगता थकून जाल, पण ती सुख कधीच समाप्त नाही होणार. नाही शुका, प्राणीही नाशवान आहे आणि भोगही नाशवान आहेत. कोणतंही भौतिक सुख असं नाही आहे जे निरंतर आहे, ज्याचा नाश होणार नाही. म्हणूनच सुखाच्या मोहानं आपल्या कर्तव्यापासून जो विन्मुख होऊन जाईल त्याहून अधिक मूर्ख कोण असेल? आणि तुझा लंकापती मला हेच प्रलोभन देत आहे की ज्यांनी माझ्यावर उपकार केले असतील त्याच्याशी मी द्रोह करू? जो माझा मित्र आहे मी त्याच्या पाठीत खंजीर खुपसू? आणि जी गोष्ट सत्य व धर्माने युक्त आहे की रावणानं एका निर्दोष परस्त्रीचा हरण करून एक असं पाप केलं आहे ज्याच्या करता त्याला मृत्यूदंड दिला जाणं आवश्यक आहे. त्या रावणाच्या शक्तीच्या भीतीनं किंवा समस्त सांसारिक प्रलोभनाच्या कारणानं मी एका महापाप्याचं समर्थन करू आणि रावणाची साथ देऊ? असं केलं तर माझा आत्मा काय मला कधी क्षमा करेल? माझे स्वर्गीय मोठे बंधू महापराक्रमी वीर महाराज वालीनं मरतेवेळी मला हेच सांगितलं होतं की जे वचन श्रीरामाना दिलं आहेस ते पूर्ण कर. आज जरी मी तुझा सल्ला मानला तर माझे परमवीर बंधू
आणि परमप्रकाशवान लोकात संचारणारे माझे पिता भगवान सूर्य मला एकच गोष्ट सांगतील, धिक्कार आहे. सुग्रीवा, धिक्कार आहे. धिक्कार आहे तुझा. तुझ्या राजाला आमच्या हिताची चिंता नाही लागून राहिली. त्याला त्याच्या समूळ नाशाचा भयानक ग्रासला आहे. तो जाणतो की श्रीराम प्रभू सोबत सुग्रीवाचं सैन्यबळच नाही, सर्व नाशाच्या भीषण ज्वाळा लंकेला भस्म करण्यासाठी झेपावत आहेत. हे त्यांनी जाणलं आहे. म्हणूनच त्यानं फूट पाडण्याची कुटील कूटनीतीची चाल खेळली आहे. आपण माझ्या महाराजांना चुकीचं समजत आहात कपेश. क्षणभर विचार करून पहा. चुप राहा तुता. दूताचं काम संदेश देणं आहे, सल्ला देणं नाही. दूत बनून नसता आलास तर तुझी गर्दन उडवली गेली असती. तुझ्या राजानं आमची कर्तव्यपरायणता आणि आमच्या भावनांचा अपमान केला आहे. लंकेशांनी या भावनेने नाही सांगितलं महाराज. चुप राहा. ज्या प्रकारे आपल्या नरेशांचा संदेश घेऊन आला आहेस त्याच प्रकारे संदेशाचं प्रत्युत्तर देऊन त्यांना ऐकव. जशी आज्ञा, जशी आज्ञा महाराज. आपले कुटील कपटी कूटनीतिज्ञ राजाला सांग, किष्किंधाचा वानर आपले हित अहित नीट प्रकारे जाणतो. जा रावणाला सांग की बिभीषणाच्या येण्यानं लंका वाचली आहे, परंतु रावणाला तिन्ही लोकात कोणीही वाचू शकत नाही. आमचं उत्तर तुझ्या राजाच्या मृत्यूचा संदेश आहे. आणि आपल्या राजाला हेही सांग की अजून वेळ आहे. जर आपलं कुल आणि राक्षस जातीचं संरक्षण हवं असेल तर श्रीराम प्रभूंच्या शरणात ये, तर आपणच लंकेचे राजा राहाल. मला राज सिंहासनाची काही लालसा नाही. मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किती मन भावन.